जे संबंधित मंत्री आहे ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसतात त्याच्यामध्ये। हे मूर्खपणा फक्त संजय राऊत करू शकतो आणि हे बिनबुडाचे आरोप करणं त्याचा धंदा आहे। आणि पैसे नव्हतेच असं तुमचं म्हणणं आहे? 100% नव्हते। पण याबद्दल तुम्ही काही तक्रार करणार आहात? कारण अशा पद्धतीनं घरात घुसून जर तुमचा व्हिडिओ बाहेर येत असेल तर याच्या मागे नेमकं कोण आहे? विरोधक आहात की तुमच्याच महायुतीमधले कोणी घटक आहे? निश्चित आता याची मी चौकशी करेल। मी कधी अशी कल्पनाही केली नव्हती। शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवरती भविष्यामध्ये नक्कीच कारवाया होणार आहेत। त्या प्रकारचे अस्सल पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत आणि यापुढे त्यांना वाचवणारा शक्ती दिल्लीमध्ये कमजोर होताना मला दिसत आहेत। शिंदेपेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत सुद्धा मला माहिती आहे। इन्कम टॅक्सची नोटीस मी फार गांभीर्याने घेत नाही, हा इशारा आहे, हा एक इशारा आहे। याच्यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील असे मला संकेत आहेत आणि या राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ त्याच्यामुळे होऊ शकेल। हे जे संबंधित मंत्री आहे ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसतात त्याच्यामध्ये। ही चित्र सर्वत्र जातात, हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात। तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो। योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते। ती सगळ्यांवर होते, त्याच्यापासून कोणी वाचत नाही, त्याचा बचाव होत नाही। सत्तेचं प्रोटेक्शन संरक्षण तात्पुरतं असतं आणि तुम्हाला या सगळ्या कारवाईला भविष्यात तोंड द्यावं लागेल। जसजसे तुमचे दिल्लीतले संरक्षक कमजोर पडतात अशा वेळेला तपास यंत्रणा त्यांच्याकडल्या सगळ्या फाईल्स उघडतात आणि त्या आता हळूहळू उघडायला सुरुवात झाली आहे। एकतर तुम्हाला पूर्णपणे शरणागत होऊन या सत्तेमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यासारखं राहावं लागेल, नाहीतर तुम्हाला इतर अनेक गोष्टी तडजोड करावी लागते। हे सध्याच्या राजकारणातली स्थिती आहे। मला वाटत नाही की एखाद दुसरा कोणी नेता वगळता एकनाथ शिंदे यांना कोणी संरक्षण या क्षणी देत असेल। मंत्री संजय शिरसाट आपल्या सोबत आहे, तर सर या पद्धतीनं हा व्हिडिओ बाहेर आलेला आहे, नेमकं काय याच्या मागचं कारण असावं आणि पैशांनी भरलेली जी बॅग दिसते त्याचं तुम्ही काय उत्तर द्याल? याचा तुम्ही पाहत असाल त्या व्हिडिओमध्ये मी बाहेर गावून आलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे, माझा डॉग माझ्या सोबत आहे आणि दुसरं कोणीच नाही। त्या रूम मध्ये कोणी आहे का? दुसरं कोणीच नाही आणि माझी बॅग अशी आहे। नंतर ती बॅग काहीतरी ऑडिओ केलेली दाखवतात, काहीतरी त्यात पैसे दाखवतात। हा मूर्खपणा आहे, निव्वळ बदनाम। कारण पैसे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते अनअकाउंटेड आहेत, अकाउंटेड आहेत, या भाष्य केलेलं नाही। आता कसे करतील ते? अहो त्यांना काहीतरी प्रूफ पाहिजे का नाही? आता हे कोणी केलं याचा शोध मला घ्यावा लागेल। आपण जे लोकांना मोकळीक देतो ना याच्या माध्यमातून कोणी आपल्या घरामध्ये रेकी करतं का आता संशय यायला लागलेला आहे। संजय राऊत म्हणतात की जेव्हा गुवाहाटीवरून आले आणि तेव्हा पैशांच्या बॅगा मिळालेल्या होत्या त्यापैकी एक बॅग असावी आणि असा आरोप ते करतात, यावरती काय? कसलं गुवाहाटी? काय गुवाहाटीहून बॅगा आणाल का? बॅगा काय मुंबईत भेटत नाही काय? काही बोलायचं, गुवाहाटीहून बॅगा आणल्या ह्याच्यातून हे केलं, हे मूर्खपणा फक्त संजय राऊत करू शकतो आणि हे बिनबुडाचे आरोप करणं त्याचा धंदा आहे। आणि पैसे नव्हतेच असं तुमचं म्हणणं आहे? 100% नव्हते। पण याबद्दल तुम्ही काही तक्रार करणार आहात? कारण अशा पद्धतीनं घरात घुसून जर तुमचा व्हिडिओ बाहेर येत असेल तर याच्या मागे नेमकं कोण आहे? विरोधक आहात की तुमच्याच महायुतीमधले कोणी घटक आहे? निश्चित आता याची मी चौकशी करेल। मी कधी अशी कल्पनाही केली नव्हती आणि मला तसं कधी आवश्यकताही वाटली नव्हती, म्हणून आता याची चौकशी करणं माझ्यासाठी गरजेचं आहे। हे आहेत संजय शिरसाट, जे वादग्रस्त व्हिडिओ जो समोर आलेला आहे, अर्थात यामध्ये पैसे स्पष्टपणे दिसत आहेत परंतु ते नसल्याचा दावा या ठिकाणी संजय शिरसाट करताना दिसत आहेत, आरोप फेटाळताना दिसत आहेत। परंतु या संदर्भात आता मी स्वतः चौकशीची मागणी करणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरा पर्सन सचिन सोबत ऋत्विक भालेकर, मुंबई।